हॅलो माईक चेक. हॅलो माईक चेक 1 2 3 4. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाची कृपा, अल्कोहोलिक समस्या कार्यक्रमाची मदत. आजचा दिवस आत्तापर्यंत दारूचा घातक गोटापासून दूर आहे. आजचा विषय आहे इंग्लंडमध्ये केलेली मीटिंग. आजची तारीख आहे 22 जुलै 2025, वार मंगळवार, आणि आत्ता इंग्लंडमधले दुपारचे 4 वाजलेले आहेत. म्हणजे भारतातले संध्याकाळचे रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. ठीक आहे. काल मी इंग्लंडमध्ये, म्हणजे ज्यांनी मागचा व्हिडिओ ऐकला नसेल त्यांच्यासाठी जरा हे करतो, पूर्वपीठिका देतो, काय झालं ते सांगतो. 15 जुलै 2025 रोजी मी मुंबईहून विमानाने लंडनला आलो. त्याचा विमान प्रवासाचं रसभरीत वर्णन मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि लंडनला उतरल्यानंतर माझी मुलगी इथे नोकरी करते, लंडनपासून 100 मैलावरती. इकडं मैलाचं अंतर असतं बरं का, किलोमीटरचं नसतं. 100 मैलावरती एक्झिटर नावाचं गाव आहे. त्या एक्झिटर नावाच्या गावामध्ये, विद्यापीठामध्ये ती रिसर्च सायंटिस्ट म्हणून नोकरी करते. आणि तिच्याकडे राहायला मी महिनाभर आलेलो आहे. आणि त्यानिमित्ताने मी मीटिंग केली काल इंग्लंडमधली, पहिली एक्झिटरमधली. आणि त्याचा वृत्तांत, गोषवारा, रिपोर्टिंग तुम्हाला सांगावं, कशी मीटिंग झाली वगैरे वगैरे, आपल्यामध्ये मीटिंगमध्ये आणि इकडल्या मीटिंगमध्ये काय फरक आहे, इत्यादी गोष्टी सांगाव्यात म्हणून मी हा ऑडिओ बनवत आहे. बरोबर आहे. तर ह्याच्या आधी मी परदेशामध्ये मीटिंग केलेले आहेत. 2022 आणि 2023 अशी 2 वर्षे मी माझ्या मुलीकडे फ्रान्सला, ती जेव्हा शिकत होती, PhD करत होती, तेव्हा तिच्याकडे मी गेलो होतो. आणि तेव्हा मी परदेशामध्ये मीटिंग केलेले आहेत. फ्रान्समध्ये मीटिंग केल्या मी तिथे मागच्या वेळेला. आणि एक नीस नावाचं एक शहर आहे फ्रान्समध्ये. आमचे श्याम पुण्याचे दादा असतात नीस ह्याला, लिओनला, तर त्यांनी गाईड केलं होतं मला. त्यामुळे मीटिंग तिकडं मी केलेली होती नीसला. त्याच्यानंतर मार्सेलीला, ते मार्से म्हणतात, त्याचं पूर्ण स्पेलिंग मार्सेली असं आहे. त्यामुळे तिकडं मी मीटिंग केलेलं. पण त्या मीटिंग ना फ्रेंच लँग्वेजमध्ये चालायच्या. एखाद दुसरी इंग्रजीमध्ये पण असायच्या आठवड्यातनं एकदा, ती पण मी केलेली आहे तिकडे. पण फ्रेंचमध्ये मीटिंग चालायच्या. मग मला काय समजायचं नाही, सगळे हसले की मी पण हसायचो. ह्याच्या व्यतिरिक्त मला काय कळायचंच नाही. आणि मी जेव्हा शेअरिंग करायचो तेव्हा कोणीतरी इंग्रजी जाणणारा माणूस असायचा, तो मी 2-2, 3-3 वाक्य इंग्रजीत बोलायचो आणि मग ते ट्रान्सलेट करून सांगायचं. आता इथे इंग्रजांचाच देश असल्यामुळे, इंग्रजी भाषा मला येत असल्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता असं मला वाटलं होतं. पण कालच्या मीटिंगमध्ये माझ्या नंतर एक शोध लागला की ह्यांचे उच्चार जे आहेत, ॲक्सेंट ज्याला आपण म्हणतो, तो जो उच्चार जो आहे तो जरा आपल्या इंग्रजीपेक्षा वेगळा आहे. आपलं सुटसुटीत, स्पष्ट, सुवाच्य असं इंग्रजी असतं. यांचं इंग्रजी विशिष्ट प्रकारचे उच्चार त्यांचे असल्यामुळे, तोंडातल्या तोंडात बोलल्यासारखं ते करत असल्यामुळे, काही ठिकाणी हेल काढत असल्यामुळे, प्रत्येकाच्या अर्थात इंग्रजांमध्ये पण अनेक प्रकार आहेत, त्याच्यामुळे त्यांचे उच्चार वेगळे आहेत. तर याच्या आधी मी मीटिंग केल्या, फ्रान्समध्ये केल्या 2 वेळा, 2022-2023मध्ये 3-4 मीटिंग झाल्या असतील, कारण 1 महिनाभर मी राहिलेलो होतो. त्याच्यानंतर मी नेपाळला गेलो होतो, काठमांडूला पशुपतीनाथ बघण्यासाठी मी गेलो होतो, दर्शनासाठी पशुपतीनाथचं. नंतर मी पोखराला गेलो होतो. आणि शिवाय काठमांडूमध्ये पण मी मीटिंग केल्या. हॉस्पिटलमध्ये त्यांची मीटिंग चालायची, ती मीटिंग केली. त्यामुळे मी काय परदेशातली पहिली मीटिंग नाही माझी ही, मला माहिती आहे काय असतं ते. त्याच्यामुळे मी काल मीटिंगला गेलो. मुलीच्या घरातून निघालो, एक साधारण 20 मिनटं चालत गेलो. मॅप घेतला होता, म्हणजे मोबाईल हातात घेतला होता, ती जागेचं हे टाकलेलं होतं. म्हणजे मी 6 महिन्यापूर्वीच आपल्या निनाद नावाचे सभासद आहेत GSOमध्ये, याच्यामध्ये हे आहेत, ते मॅनेजर आहेत. त्यामुळे त्यांना मी विचारून घेतलं होतं. त्यांनी मला त्या वेबसाईट्स वेगवेगळ्या सांगितल्या होत्या. त्या वेबसाईटवरनं मी एक्झिटरमध्ये कुठल्या दिवशी कुठे मीटिंग असते त्याचं सगळे इंटरनेटवरनं 6 महिने आधीच काढून ठेवलेलं होतं.
त्यामुळे ते फक्त मुलीला सांगितलं, इथे विचारलं इथे कसं जायचं, मग तिने सांगितलं हे असं असं या मॅपप्रमाणे चालत जा तुम्ही, तिथे आहे काही प्रॉब्लेम नाही, आम्हाला माहिती आहे ही जागा. त्याच्यामुळे काल संध्याकाळी साधारण 6:15 6:30च्या सुमारास मी आणि माझी पत्नी दोघंजण मिटिंगला जायला निघालो. ती अॅलनॉन मेंबर आहे आणि मुद्दाम तिला मी बरोबर घेतलं की म्हटलं अरे रस्ता बिस्ता काय चुकला, येताना पंचायत नको व्हायला. पण सुदैवाने इथे दिवस खूप मोठा आहे, त्यामुळे मीटिंग होती 7:30 ते 8:30 1 तासाची मीटिंग. पण 8:30ला बाहेर पडल्यानंतर चक्क संध्याकाळचं 4 वाजल्यासारखं 5 वाजल्यासारखं उजेड होता. ऊन नव्हतं, कारण इथे हवामान जरा वेगळं आहे, कधी मध्येच ऊन येतं. आत्ता मी मुलीच्या बिल्डिंगच्या बाहेर खाली जी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बसलेलो आहे. थंडगार वारा सुटलेला आहे, झाडाची पानं सगळी हलत आहेत, बोटं माझी आखडलेली आहेत सगळी, थंडीमुळे 19 डिग्री टेम्परेचर आहे. त्याच्यामुळे मी जो कोट घातला आहे त्या कोटाच्या आतमध्ये माझे हात घातलेले आहेत आणि गळ्यामध्ये ते स्पीकर ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती हे रेकॉर्डिंग होते. तर हवामान थंड असल्यामुळे आणि दिवसा उजेड असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला काल मिटिंगला जायला. 6:15ला घरातून निघालो, बरोबर त्या मॅप लावल्याप्रमाणे 20 मिनिटांनी तिथे पोचलं. सिटी गेट पॅलेस नावाची ती बिल्डिंग आहे. चर्चचाच एक तो भाग असावा किंवा आपण ज्याला नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन NGO म्हणतो तशा प्रकारे ती असावी. आणि तिथे त्या ह्याच्यावरती मी जाऊन पहिला माझं आयडिया असते ते फोटो काढायचा आणि पोरीला पाठवायचं, म्हणजे आपण कुठे आहोत ते त्यांना कळलं पाहिजे. काय पुढे झालं, काय गडबड झाली तर त्यांना कुठे शोधायला यायचं आपल्याला. तर मी फोटो काढला पहिला, लगेच मुलीला पाठवला आणि मुलीचा अंगठा आला की बाबा तू बरोबर योग्य ठिकाणी पोचलेला आहेस. मग मी तिथे दरवाजा उघडून आत गेलो. तिथे एक रिसेप्शनिस्ट बाई बसली होती, तिला विचारलं ए मीटिंग, मग तिने सांगितलं इथेच चालते, यू आर टू अर्ली. तर म्हटलं हो, कारण आम्ही तोपर्यंत जवळजवळ 6:45ला पोचलो होतो तिथे. त्यामुळे यू आर टू अर्ली म्हणाली, तुम्ही लवकर आलेला आहात फारच. तिने सांगितलं असं ह्या दरवाजाने आत जा आणि उजव्या हाताला तिथे मीटिंग आहे. त्याप्रमाणे मी दरवाजा ढकलून आत गेलो. उजव्या हाताला मीटिंग रूमची दिसलं, तिथे ए पाटी लावलेलीच होती, ए अशी पाटी आणि बाण लावलेला होता. त्याच्यामुळे मी आत जाऊन बघितलं तर एक म्हातारी बाई बसली होती. तिला मी सांगितलं इज दिस द प्लेस फॉर ए मीटिंग, इथे मीटिंग चालते का? ती म्हणाली येस. मग तिने माझ्याशी हात मिळवला, तिचं नाव सांगितलं जे मला कळलं नाही, कारण त्याचा उच्चार काहीतरी भलताच त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेला असल्यामुळे मला काय नाव कळलं नाही. पण मला एक कळलं की आपण योग्य ठिकाणी आलेलो आहोत. मग बायको बसली. मग तिथे आतमध्ये गरम होतं व्हायला लागलं, कारण बाहेर थंडी असली तरी ते यांच्याकडे AC काय प्रश्नच येत नाही, पण पंखा पण नाही. पण तिथे एक पंखा होता, बारीक मिणमिणता पंखा चालू केला मी तो, पण त्याच्याने जरा व्हेंटिलेशन व्हावं म्हणून मग माझे हे जॅकेट बिकेट सगळं, थंडीचे कपडे घातलेले, कानाची पट्टी बिट्टी सगळं काढलं, बुचकं बाजूला ठेवलं आणि जरा बूट टेकेपर्यंत मग मंडळी यायला सुरुवात झाली. 7 ते 7:30 असं त्यांची आधी यायची वेळ असते. त्यामुळे ते सगळेजणं 7 ते 7:30च्या दरम्यान येतात. आणि मीटिंग रूमच्या बाजूला एक छोटीशी खोली आहे. त्या खोलीमध्ये चहा, कॉफी, पावडर, दूध, साखर, त्याच्यानंतर बिस्किटं, कुकीज, ते सगळं असं ठेवलेलं असतं तिथे. ज्यांनी त्यांनी जाऊन आपापला चहा कॉफी बनवून घ्यायचा. माझ्या बायकोला चहा प्यायचा नव्हता, कॉफी प्यायची नव्हती, मी चहा कॉफी पितच नाही, त्यामुळे माझा काही प्रश्नच नाही. पण नंतर कोणीतरी मग ह्या मीटिंग रूममध्ये टेबलवरती असं छानपैकी डिझाईन करून बिस्किटं, कुकीज वगैरे आणून ठेवलं. त्याचं मी आस्वाद घेतला. आणि 7 ते 7:30च्या दरम्यान सगळेजण यायचे, आतमध्ये हात मिळवायचे, माझं नाव विचारायचे, ते परत करायचे. मग मी परत श्रीधर, मग एका कागदावरती मी लिहून ठेवलं होतं ते त्यांना दाखवायचो. याच दरम्यान एक वयस्करग्रस्त सदस्य होते आणि त्यांनी मला पटकन मीटिंग लिस्ट काढून दिली. यू आर फ्रॉम इंडिया, मुंबई असं म्हणाले आणि पटकन मीटिंग लिस्ट काढून दिली. मग मी लगेच हुशारी करून ती मीटिंग लिस्ट वाचली. सोमवार, मंगळवार, बुधवार असं फ्लायर टाईप होतं आणि त्याच्यामध्ये मी लगेच त्याला विचारलं. तो म्हणाला की मला काय सांगता येणार नाही कुठल्या मीटिंग कुठे आहेत, कुठल्या वारी वगैरे, तू दुसऱ्या कोणाला तरी विचार. मग एक दुसऱ्या बाई बसल्या होत्या, त्यांना मी विचारलं. मग त्यांनी मला फटाफट लगेच सोमवारी इथे, मंगळवारी तिथे 12:30 वाजता, कारण मी इंटरनेटचं जे टायमिंग बघितलं होतं ते वेगळं होतं आणि हे वेगळं होतं. त्याच्यामुळे पहिल्या अर्धा तासामध्ये माणसं आली, हात मिळून झाला. सगळीच गोरी माणसं, सगळ्याच गोऱ्या महिला.
त्याच्यामुळे नंतर मी मोजली एकंदरीत माणसं किती आहेत हॉलमध्ये. खुर्च्या टाकून बसलेले होते सगळेजण असे. त्याच्यामुळे 31 जणं होते. त्याच्यात 15 पुरुष आणि 16 महिला आणि वेगवेगळ्या वयोगटातले होते. म्हणजे काही माझ्यासारखे काठी घेऊन आलेले 65च्या आसपास, 60च्या पलीकडले होते काही जणं, आणि काही जणं अगदीच कवळे वाटत होते, म्हणजे 18-20 वर्षाचे असे पण 2-4 पोरं पोरी होते. त्यामुळे बरोबर 7:30 वाजता मीटिंग सुरू झाली. आपण जशी प्रार्थनेने मीटिंग सुरू करतो तशी इथे प्रार्थनेने वगैरे मीटिंग सुरू नाही झाली. त्या चेअरमननी हातामध्ये कागद घेतला आणि मग तो इंग्रजीत बोलला की मी सगळ्यांचं स्वागत करतो वगैरे वगैरे. आणि सुरुवातीला 31 नव्हते, एक 25-26 होते. 4-5 जणं उशिरा आले आणि 2-3 मध्ये उठून गेले. काहीतरी कामं बिमं असतील माहीत नाही मला. 2-3 जणं उठून गेले होते. आणि बरोबर 7:30ला मीटिंग सुरू झाली. चेअरमननी हे कसे घडते वाचणं नाही केलं. आपण रोज हे कसे घडते वाचतो ते काय वाचलं नाही त्यांनी. त्याच्याऐवजी त्याच्या बाजूला कुठल्या तरी एका बाईला सांगितलं की हे वाच, काय 12 रूढी वाच. त्यामुळे त्या बाईने 12 रूढी वाचल्या. दुसऱ्या एका बाईनी प्रस्तावना वाचली. आता तुम्ही म्हणाले बाई का म्हणतो आहे, कारण 31 पैकी 15 पुरुष आणि 16 महिला. त्याच्यामुळे इक्वल पर्सेंटेज होतं. सरप्रायझिंग होतं. म्हणजे मी फ्रान्समध्ये आणि नेपाळमध्ये मीटिंग केलं एवढं नव्हतं, पण इथे चक्क महिलांची संख्या जास्त होती. ए मेंबरमध्ये महिलांची संख्या जास्त होती. ॲलनॉन मेंबर कोण नव्हतं. मी एक ही निग्रो बाई होती, एक दुसऱ्या म्हणजे माझ्यासारख्याच रंगवाल्या. त्यामुळे त्यांना विचारलं, म्हटलं अरे ॲलनॉनची मीटिंग कुठे चालते. ते म्हणाले ये इकडे. मग तिने मला बरोबर घेतला, हाताला धरून तिकडे नेलं. कुठे गेटच्या जवळ तिथे मोठा नोटीस बोर्ड होता. त्या नोटीस बोर्डावरती AA, ॲलनॉन, GA, नार्कोटिक्स ॲनॉनिमस, निकोटिक्स ॲनॉनिमस, गॅमलर्स ॲनॉनिमस. त्याच्यानंतर तुमच्याकडून नातेवाईकांनी आत्महत्या केली असेल तर त्यांच्यासाठी वेगळी. त्याच्यानंतर टेन्शनवाल्यांचे ॲनॉनिमस. असे हे 10-20-25 तिथे पाट्या लावलेल्या होत्या. सगळ्यांच्या वेळा आणि तिथे मिटिंगा कुठे चालतात त्याचे नंबर, ईमेल ID वगैरे सगळं तिथे लावून ठेवलेलं होतं. तर तिने मला ॲलनॉनचं दाखवलं. मी लगेच फोटो काढला, बायकोला व्हॉट्सअप करून टाकला. म्हटलं हे असं आहे, तुला कधी यायचं ते तू ठरवू शकतेस. त्यामुळे 7:30ला मीटिंग सुरू झाली आणि गोलामध्ये सगळे खुर्चीत बसलेलो होतो. रूढी वाचून झाल्या, त्याच्यानंतर प्रस्तावना वाचून झाल्या. त्याच्यानंतर बिग बुकमधलं 1-2 पानं वाचण्यात आली. म्हणजे इंटू ॲक्शन, कृतीची झेप असं आपण जे मराठीत म्हणतो. त्याच्यामधलं एका कोणीतरी पुरुषांनी दुसऱ्या एका पुरुषाकडे आता ते पुस्तक आणून दिलं. त्यांच्याकडलं इंग्रजी बिग बुक जे होतं ते, आणि त्यांनी सांगितलं त्याला इथून इथपर्यंत वाचायचं. ते त्याने वाचलं शांतपणे. आणि पिन ड्रॉप सायलेन्स होता मीटिंगमध्ये. कोणी एकमेकांशी बोलत नव्हता, मोबाईल वाजत नव्हते, मोबाईलमध्ये कोणी डोसकं घालून बसलेलं नव्हता. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. शांत अगदी मीटिंग. पिन ड्रॉप सायलेन्सनी पूर्ण शांततेमध्ये मीटिंग चालू होती. मग ते त्यांनी वाचलं. पण गंमत अशी आहे की त्यांनी जे काय वाचलं होतं त्याचा संदर्भ नंतरच्या 5-6 जणांचे जे शेअरिंग झाले त्याच्यामध्ये कोणाचंच त्या की बिग बुकमध्ये असं लिहिलेलं आहे की आत्ताच यांनी हे असं वाचलं वगैरे काय भानगडत नव्हती. त्याच्यामुळे ते आपलं एक रिच्युअल किंवा परिपाठी म्हणून ते वाचलं गेलं असावं असं मला वाटायला लागलं. बरं, एवढ्या मग नंतर एकाने शेअरिंग सुरुवात केली, एका बाईनी शेअरिंग करायला सुरुवात केली. ती जवळजवळ 15-1 मिनटं बोलली असेल ती. बहुधा ती तिच्या हावभावावरनं आणि बाकीचे लोक जे काय हसत होते किंवा मला जे काय थोडंफार इंग्रजी समजत होतं त्यांचं, त्याच्यावरनं ती दारू पित असतानाची स्टोरी, ड्रंकन लॉग, मी इथे पडलो तिथे पडलो, मग मी माझी स्वतःहून दारू थांबवायचा प्रयत्न केला वगैरे, ती सगळं सांगत असावी. आता मी सांगत असावी का म्हणतो, कारण मला सगळं कळलं नव्हतं. म्हणजे त्याच्यात काय मला लाज वाटत नाही सांगायला की मी एवढा प्रोफेसर आहे ना, PhD झालेलो आहे आणि इंग्रजी माझं चांगलं आहे. तरी पण मला त्यांचे उच्चार काय कळत नव्हते. त्यामुळे सगळं ती जे काय बोलत होती त्यातलं मला कळत होतं असा काय माझा दावा नाही. पण सगळेजण हसत होते जिथे कुठे. त्या बाईच्या हावभावावरनं, चेहऱ्यावरच्या, आजूबाजूच्या लोकांच्या हावभावावरनं मला कळत होतं ती बहुतेक ड्रंकन लॉग सांगत असावी. आय वॉज अनेबल टू स्टॉप, मला थांबवता येत नव्हती दारू. मग मी डिॲडिक्शन सेंटर, म्हणजे बहुतेक आपल्याकडे जसं रिहॅब सेंटर असतं तसं डिॲडिक्शन सेंटर असावं इथे, तिथे गेली वगैरे वगैरे. आणि मग
तिथे आम्ही ती पहिली स्टोरी झाली 15-1 मिनटं. अरे मी म्हटलं चायला ह्या काय इकडे घंटी वाजवत नाही काय नाही, बाई आपली बोलतेच 1 तासाची मीटिंग, त्याच्यात 10-15 मिनटंच वाचायला जाणार, 45 मिनटात किती जणांची शेअरिंग होणार. पण तिने थांबवल्यानंतर लगेच तिचं थँक्यू तिला म्हणतात बरं का. आपण त्या माणसाने शेअरिंग थांबवलं की मग त्याला थँक्यू श्रीधर असं सगळेजणं मोठ्याने त्याच्या नावाने पुकारा करतात. म्हणजे आपण जसं हाय करतो तसं हाय करतातच सगळेजणं. म्हणजे माय नेम इज रवी अँड आय एम अन अल्कोहलिक, मग हाय रवी आपण म्हणतो तसं हाय सगळ्यांनी म्हटलंच त्या माणसाच्या नावाने, सभासदाच्या नावाने. आणि संपल्यानंतर पण थँक्यू श्रीधर असं पण प्रत्येकजण म्हणालं. म्हणजे समेवर आपण ज्याला येतो म्हणतात गाण्यामध्ये, तसं शेअरिंग संपलं की ते मला कळायचं की या सगळ्यांनी हा म्हटलं म्हणजे आता शेअरिंग संपलं. बरं चेअरमन ह्याला उठव त्याला उठव अशी भानगड नव्हती. तू बोल रे, हा बोल रे, कोणाचंच नाव घेतलं नाही त्याने. 20पैकी ज्याला 30पैकी ज्याला कोणाला पाहिजे त्याने दुसरा लगेच चालू करायचा, ज्याला काय बोलायचं असेल त्याला. आणि माझ्या माहितीप्रमाणे 5-6 जणांची शेअरिंग केली, त्यातले 3-4 जण स्ट्रगल करणारे किंवा आत्ताच दारू बंद झाले, वर्षभर असेल किंवा वर्ष चालू आहे असेच शेअरिंग करत होते. 1-2 महिला, वयस्कर महिला होत्या, त्यांनी शेअरिंग केलं. मी मध्येच हात घातला आणि शेअरिंग करून घेतलं. मी पण लगेच हात वर केला आणि माझं नाव श्रीधर, मी दारुडे आहे सांगितलं इंग्रजीमध्ये. मग सगळ्यांनी हाय केलं. मग मी सावकाश एक शब्द स्पष्ट उच्चारत माझी स्टोरी थोडक्यामध्ये 5 ते 6 मिनटामध्ये सांगितली. आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की मला माझ्या सायकॅट्रिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी पहिल्या दिवशी 15 जून 1989 केस पेपरच्या मागे लिहून दिलं होतं. माझा मित्र माझ्याला घेऊन गेला होता आणि माझ्या मित्रांनी माझी स्टोरी डॉक्टरांना, तो पॅथॉलॉजिस्ट असल्यामुळे तो डॉक्टरांना ओळखत होता, त्यामुळे डॉक्टरांना त्यांनी माझी स्टोरी सगळी सांगितलेली होती. त्याच्यामुळे केस पेपरच्या मागे माझं लिहून दिलं होतं 15 जून क्रॉनिक अल्कोहॉलिक, जुनाट दारुड्या, ॲडवाईस टू अल्कोहॉलिक सनसकडे पाठवत आहोत. आणि तो भिवंडी ग्रुपचा सुभाष के, नवभारत शाळा, ब्राह्मण आणि मंगळवार शनिवार संध्याकाळी 7:30 ते 9 असं डॉक्टरांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेलं. तो केस पेपर माझ्याकडे आजही आहे. आणि ते मी सांगितलं, शेअर केलं. आणि मग माझं संपल्यानंतर टाळ्या वगैरे वाजवल्या सगळ्यांनी, थँक्यू श्रीधर वगैरे म्हणाले. माझ्यानंतरची जी महिला शेअर करणार होती तिने मात्र त्याच्यामध्ये उल्लेख केला की अरे श्रीधर भाग्यवान आहे की श्रीधरच्या डॉक्टरनी पहिल्या दिवशी त्याला अल्कोहलिक सनसमध्ये पाठवलं. माझ्या डॉक्टरने मात्र मला सांगितलं नाही तसं की अल्कोहलिक सनसमध्ये तू जा की गेलं पाहिजे वगैरे. ते पहिल्या दिवशी तर अजिबात सांगितलं नाही. माझी ट्रीटमेंट बरेच दिवस चालली, बरेच महिने चालली इत्यादी ती सांगत होती. तर अशा पद्धतीने ही मीटिंग जी होती ती चालू होती. कुणी एकमेकांशी बोलत नव्हतं, कुणी मध्येच प्रश्न विचारत नव्हतं, मध्येच उठून जात नव्हतं, सिगरेट कोणी पित नव्हतं. कारण ती जागा मला वाटतं भाड्याची असावी किंवा ती नॉन गव्हर्मेंट NGOनी दिलेली जागा असावी, त्याच्यामुळे तिथे असेल माहीत नाही मला. त्यामुळे तिथे सिगरेट कोणी पित नव्हतं. चहा कॉफीचे मग, मोठमोठाले मग भरून प्रत्येकाने आपापल्या हाताजवळ ठेवलेले होते. काहींचं ते ग्लासमध्ये ठेवल्यामुळे पाय लागल्यामुळे सांडलेला पण दिसला मला. पण ते काय कोणी आरडाओरडा केला नाही, काय कोणी पुसलं नाही, काय तुला अक्कल नाही कसा बसतो आणि वगैरे काय कोणी केलं नाही, की दुसरे कोणी आणून पुसलं पण नाही. त्यामुळे शांततेमध्ये मीटिंग 1 तासभर चालली. आणि देवाचं अस्तित्व आपण म्हणतो मीटिंगमध्ये असतं तसं भारावल्यासारखं मला वाटत होतं. कदाचित मी भावनाशील झालेला असावा की एवढ्या लांब आपण 7-8 हजार किलोमीटरवरती आलेलो आहे भिवंडीपासून, मुंबईपासून, आणि इथे आपल्याला मीटिंग करायला मिळते हे भाग्याचं लक्षण आहे. आणि मी जिथे जिथे गेलेलो आहे तिथे मीटिंग केलेली आहे परदेशामध्ये. त्यामुळे फ्रान्सला, नीसला, व्हॅटिकन सिटीला, इटलीमध्ये सगळीकडे मी मीटिंग करायचा प्रयत्न केला. भाषा कुठली का असेल, नेपाळमध्ये भाषा कुठली का असेल, पण मीटिंगला जायचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं परदेशगमन माझं आत्ता गेल्या 5-6 वर्षात झालेलं आहे. पहिली 25-30 वर्षामध्ये काय मी परदेशात गेलेलो नव्हतो. हे मुलीच्या निमित्ताने, मुलगी इथे राहायला आली, मुलगी इथे शिकायला आली परदेशात, त्याच्यामुळे मी आलेलो आहे. आपल्यातले काही भाग्यवान लोक आहेत की ज्यांचे नातेवाईक परदेशात राहतात किंवा जे पहिल्यापासून एमध्ये येण्यापूर्वी किंवा एमध्ये आल्यानंतरपासून परदेशामध्ये येतात. माझ्या लहानपणी अल्कोहलिक सनसमधल्या अशी परदेशातली मंडळी जी असायची ती लिटरेचर घेऊन यायची. त्याच्यामुळे तिथे परदेशात जेव्हा लोक जायचे, मला आपला मुकुंद नावाचा ठाण्याचा सभासद होता, ते गेले आता, त्यांच्या आयुष्य त्यांच्या आत्म्याला शांती देव.
ते दुसऱ्या कोणाकडनं तरी मला पासिटॉन घेऊन दिलं. डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर, ए कम्स ऑफ एज, ही सगळी पुस्तकं त्यांनी मला दुसऱ्या कोणाकडनं ती डॉलरच्या किमतीमध्ये असायची. मग ते सांगायचे काहीतरी 300 रुपये दे, 200 रुपये दे वगैरे तेव्हाच्या ह्याच्या भावामध्ये, आणि मग तेवढे पैसे द्यायचो मी त्यांना. त्यामुळे पूर्वी परदेशामधनं आलेली लोक पुस्तकं घ्यायची. इथे पुस्तकं विकायला काय नव्हती, पण त्यांचं कपाट होतं. त्या कपाटामध्ये मी आधी झाडाझडती बघितली होती, कोणी यायच्या आधी सगळं कपाटात कुठे काय आहे वगैरे. तर ते पुस्तकं होती, डेली रिफ्लेक्शन हे. ते विकायला होती की नाही काय कळायला मार्ग नाही, कारण ते विचारूला आता परत 2-4 वेळा जर मिटिंगला जायची संधी मिळाली तर कदाचित होईल का तसं, बघूया आता. त्याच्यामुळे 8:30 वाजता बरोबर मीटिंग संपली. पुन्हा एकदा सेक्रेटरीनी सगळ्यांचे आभार वगैरे मानले, आणि आपण जी 12 आश्वासनं म्हणतो ती 12 आश्वासनं एका बाईने वाचली मीटिंग संपल्यानंतर. अगदी सावकाश शांतपणे, इफ यू आर पेन स्टिकिंग अबाउट दिस स्टेज, 9व्या पायरीनंतर इंटू ॲक्शन, त्यानंतर ते आपलं हे इतर प्रकरण 6वे जे आहे त्याच्यामध्ये जी आश्वासनं दिलेली आहेत, मराठी बिग बुक मला वाटतं पान नंबर 83 आहे, त्याच्यामध्ये जी आश्वासनं दिली ती सगळी आश्वासनं तिने वाचली. मग सगळेजण उभे राहिले, आणि आपण ती जी ह्याची सर्व्हिसवाल्यांची जी हे आहे की जेव्हा कुठे कधीही एची मदत कोणी मागेल तेव्हा एचा हात असायला पाहिजे आणि त्याला मी जबाबदार, अशी प्रार्थना म्हणताना आपण एकमेकांचे हात धरतो, तशी सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले. बाई बुवा कोण जे असतील बाजूला त्याने एकमेकांचे हात धरले, आणि मग ती प्रार्थना आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हटली. एकाने बोलायचं बाकीच्याने ऐकायचं असं नव्हतं, प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हटल्यानंतर सगळेजण मग आपापले चहाचे कप विसळायला घेऊन गेले, एकमेकांची गप्पा मारायला लागले. आणि बहुंशी मंडळी, आम्ही 2-3 फक्त तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे होतो, बाकी सगळेच जण गोरेपान आणि ब्रिटिश असावेत. त्यांच्या रंगावरनं त्यांच्या भाषेवरनं बोलत होतं. आणि रंगभेद आहेच जगभर, रंगभेद हा काय अल्कोहोलिक्सचा विषय नाही आहे, पण रंगभेद आहे ते जाणवतं. बाकी कोणी बोलत नसला तरी एखादा जो गोरा नसलेला तपकिरी किंवा काळा असलेला जो असतो तो येऊन बरोबर माझ्याशी बोलतो, मला विचारतो कुठून आलास वगैरे. ते मला अनुभव आलेला आहे, आधी पण आलेला आहे, काल पण परत एकदा आला. की बाकीचं कोणी फारसं स्वतःहून बोलायच्या भानगडीत अगदीच अंगावरती समोर आला तरच पटकन बोलायचा प्रयत्न करतात. अदरवाईज आपल्याकडे जसं नवीन सभासद आले मग स्वतःहून जा त्याच्याकडे, मग त्याच्याशी हात मिळवा वगैरे काय कोणी केलं नाही. आणि प्रत्येकाला मला इंटरेस्ट होता की आर यू अ न्यू कमर, ते मला विचारायचं तू नवीन आलेला सभासद आहेस का. मग त्यांना कदाचित नवीन असेल म्हटल्यानंतर कदाचित त्यांना खूप मदत करायची इच्छा असते. मग सगळेजण मला वाटतं एकमेकांना ते सांभाळून घेत असतील, समजून घेत असतील, विचारत असतील माहिती वगैरे. पण मी सांगितलं नाही ना, मी नवीन नाही बाबा, मी इथे नवीन आहे, पण मी 35 वर्षाचा घोडा आहे, त्याच्यामुळे मी सांगितलं. आणि सगळेजण हसायला लागले. कधी माहिती आहे का, मी सांगितलं की माझा होम ग्रुप आनंद ग्रुप आहे, याच्यामध्ये जैन हॉस्पिटल दादर पश्चिम मुंबईमध्ये आहे, आणि मी तिथे सगळ्यात ज्युनियर मोस्ट आहे. मी 35 वर्ष, सिमेश 36 वर्ष, सिप्रियन 37 वर्ष, कृष्ण 38 वर्ष, त्याच्यानंतर शांताराम 40 वर्ष, रमेश 41 वर्ष, सगळ्यात ज्युनियर मी आहे. त्यामुळे ते सगळेजण हसायला लागले, गंमत त्यांना वाटली. त्याच्यामुळे अशा प्रकारे एक तासभर मीटिंग झाली, 5-6 जणांचे अनुभव झाले, त्यात मी पण 5 मिनटं शेअरिंग करून घेतलं हातवर करून. आणि नंतर मग सगळ्यांनी प्रार्थना म्हटली. प्रार्थना म्हटल्यानंतर मग सगळे एकमेकांची गप्पा मारत होते. वॉशरूमला मी जाऊन आलो, तिथे बाजूच्या रूममध्ये हे आहे मुत्री, आणि ते सगळं त्यांचं डिसेबल्डसाठी म्हणजे खुर्चीवरती आपलं ती ह्याची खुर्ची असते त्याच्यावर बसलेलं जर अपंग कोणी असेल, दिव्यांग आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी वेगळं संडास बाथरूम इथे त्या कॅम्पसमध्ये होतं. ग्राउंड फ्लोअरलाच होतं सगळं. आणि बहुतेक पॅरिस चर्च म्हणतो आपण, पॅरिश मुंबईमध्ये आपण चर्चचे पॅरिश असतं, त्या पॅरिसचीच अशी एक छोटीशी ती छोटी बिल्डिंग होती, आणि त्या बिल्डिंगमध्ये ही मीटिंग झाली. मीटिंग संपल्यानंतर मग सगळेजण एकमेकांची गप्पा मारत होते. मलाही जायची घाई होती, कारण मला परत घरी जाऊन जेवायचं होतं, आणि रस्ता सापडेल नाही सापडेल अनोळखी ठिकाणी. आणि बस इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे, मी ज्या शहरात राहतो एक्झिटर, EXETER, एक्झिटर शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट काय फारसं नाही आणि महागडं आहे. म्हणजे गाडीत पाय टाकला की 2 पाऊंड गेले, 1 पाऊंड म्हणजे 115 रुपये.
त्यामुळे गाडीत पाऊल टाकलं, तो एक स्टॉप जरी उतरलास आणि दुसरी बस पकडली. मी आधीच्या फ्रान्समध्ये गेलो होतो मुलीकडे, तेव्हा कसं होतं, ते कार्ड असायचं. मग तुम्ही मेट्रोनी जा, ट्रेननी जा, नाही तर बसनी जा. एकदा कार्ड लावलं की त्या कार्डामध्ये काय जे काय 2 युरो कट करायचे, त्याच्यात तुम्ही दिवसभर किती वेळा प्रवास करू शकत असायचं. एकदा कार्ड लावलं की झालं. इथे तसलं काय भानगड नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे कॅश नव्हती. माझ्याकडे माझं मुंबईमधनं स्टेट बँकेचं घेतलेलं फॉरेन ट्रॅव्हल कार्ड होतं, पण ते कार्ड त्या मशीनमध्ये घालायला लागतं. माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी डॉलर ही पैशाची गरजच लागत नाही, ते सुट्ट्या पैशांची. फक्त एका ठिकाणी गरज लागली, ती म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर ती जी ट्रॉली असते, त्या ट्रॉल्या एकमेकात गुंतवून ठेवलेल्या असतात आणि त्या ट्रॉलीमध्ये 1 पाऊंडाचं तिकडे फ्रान्सला होतं तेव्हा 1 युरोचं मग ते कॉईन आम्हाला मुलीने देऊन ठेवलेलं होतं की उतरल्यावर तुम्हाला ट्रॉली घ्यायला लागेल बॅगा टाकण्यासाठी, आणि ती ट्रॉली ते कॉईन टाकल्याशिवाय काही येत नाही. त्यामुळे मुलींनी आधीच कॉईन देऊन ठेवलं होतं. पण ह्या वेळेला पाऊंड काय, ती आधी फ्रान्समध्ये नव्हती, आधी फ्रान्समध्ये होती. नंतर मग ती मुंबईत येऊन गेली जानेवारी 2024ला. त्याच्यानंतर ती इकडे शिफ्ट झाली. त्यामुळे ते काय पाऊंडाचं कॉईन नव्हतं. आणि आज पण मी सकाळी जेव्हा त्या मॉलमध्ये गेलो तेव्हा ते ट्रॉली काढताना पंचायत, कारण ती अडकवलेले असतात एकमेकांनी, ते कॉईन टाकल्याशिवाय बाहेर येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या एका म्हाताऱ्याने कॉईन दिलं मला, त्यांनी टाकून काढून दिली. आणि ते जेव्हा तुम्ही पुन्हा इथं येऊन अडकवता, ती एकमेकांमध्ये ट्रॉली अडकवता, तेव्हा ते कॉईन बाहेर येतं. मग त्यांनी मला सांगितलं की हे असं असं ह्याच्यात घालायचं, ही चेन जी आहे ती ह्याच्यात घातली की ते कॉईन बाहेर येईल, मग तुम्हाला दे. मग आम्ही दोघंजण आतमध्ये आल्डी नावाचं ते हे असतं, मॉल असतो, त्या मॉलमध्ये काय बायको आणि मी जाऊन खरेदी केली. काय मुलीने सांगितलं होतं फळं बिळं घ्यायला, ते घेतलं, पैसे दिले आणि मग ते म्हाताऱ्याला परत शोधलं आम्ही, ज्याने आम्हाला $1 पाऊंडाचं हे दिलं होतं. तेव्हा कॅश असायचा का प्रश्न. तेव्हा किटी बॉक्स जेव्हा फिरली, बरं किटी बॉक्स म्हणजे एक आपला चहा प्यायचा कप, बरोबर आहे, पेटी बिटी झाकण बिकण काय भानगड नाही, कुलूप बिलूप काय भानगड नाही. आणि आपल्याकडे जी पद्धत असते ना, कोणीतरी एक शहाणा असतो की जो मोठी नोट टाकतो आणि बारके सुट्टे काढून घेतो, तसं पण मी बघ. एक तर पहिली गोष्ट म्हणजे नोट कोणीच टाकली नाही, सगळ्यांनी खणखणीत आवाज येणारी कॉईनच टाकली. आता इकडे कॉईन 1 पाऊंडाचं असतं ते मला माहिती आहे, त्याच्या कमीपेक्षा असतं, पण मग त्याच्यापेक्षा जास्तचं नाणं असतं की नाही मला माहीत नाही, मुलीला विचारायला लागेल. पण सगळ्यांनी खणखणीत नाणीच टाकलेली होती, नाण्यांचाच आवाज, टाकलेलाचा आवाज येत होता. माझ्याकडे आलं, माझ्याकडे पैसेच नाहीत, त्यामुळे मी आपलं पुढे सरकवलं. म्हटलं जाऊ दे, आपण जेव्हा पैसे असतील तेव्हा टाकू, काय प्रॉब्लेम नाही, प्रत्येक मिटिंगमध्ये टाकलेच पाहिजे असा अट्टास पूर्वी माझा असायचा. आता तो कमी झालेला आहे. त्यामुळे मला खरंच माझ्याकडे पैसे नव्हतेच. म्हणजे माझ्याकडे पैसे असून काय उपयोग, रुपयातले जाते त्याच्यात टाकून काय उपयोग नाही. त्याच्यामुळे मी काय टाकले नाही. मी आपला पुढे सरकवला ग्लास. त्यामुळे किटी बॉक्स फिरलेली होती, प्रार्थना शेवटी म्हटलेली होती. हे कसे घडते वाचलेलं नव्हतं, पण 12 रूढी वाचल्या होत्या, 12 आश्वासनं वाचण्यात आलेली होती, 5-6 जणांची शेअरिंग झाली, शांतता होती, चेअरमन होता, 1-2 ओल्ड टायमर होते. त्यामुळे ते ओल्ड टायमरच्या त्यांच्या बोलण्यावरून ते बरीच वर्ष सोबर असावे असं वाटलं मला. त्याच्यामुळे 8:30 वाजता वॉशरूमला वगैरे जाऊन आलो आणि मग आम्ही दोघं बाहेर पडलो. दोघं बाहेर पडल्यानंतर मुलगी आणि मित्र म्हणजे होऊ घातलेला जावई असे 2 जण आम्हाला घ्यायला आले. ते बाजूलाच तिथे बसलेले होते, त्यामुळे ते आले घ्यायला. त्यांच्या ऑफिसमधनं ते परस्पर इकडे आले आणि त्यांच्याबरोबर मग आम्ही चालत 15-20 मिनटं, मग ते नदीच्या काठावरनं वगैरे त्यांनी येताना 15-20 मिनटं लागली, जाताना जास्त वेळ लागला, कारण ते नदीच्या काठावरनं हे बघा ते बघा, ही जुन्या शहराची भिंत बघा वगैरे करत आम्हाला घरी नेलं. त्याच्यामुळे काल मी इंग्लंडमधली पहिली मीटिंग केली. आज तारीख आहे 22 जुलै आणि आजचा विषय होता इंग्लंडमधली मीटिंग. त्यामुळे मीटिंगमधला माझा जो अनुभव होता तो मी सांगायचा प्रयत्न केला. कालचा मी जो प्रवास वर्णन केलं त्याच्यामध्ये बायकोने आमच्या एक आक्षेप घेतला होता की अरे तू आमची ॲनॉनिमिटीची वाट लावतो, कॉन्फिडेन्शियलिटीची. तर मग कारण मला जरा मोकळं ढाकळं बोलायची सवय आहे, मला असं आखडतं आखडून घेतलेलं बोलायची पद्धत मला जमली नाही पहिल्यापासून. आणि त्यात तसा माझा अट्टास असायचा असतो, म्हणजे की आपल्याला आयुष्यात जे काय झालेलं आहे ते बिनधास्त सांगायचं. काय आता आयुष्यामध्ये लपवण्यासारखं काय राहिलेलं नाही आहे.
पण बायकोचं म्हणणं होतं की कोणाचं कसा विचार असतो, कोणाचा कसा विचार असतो, आमची ॲनॉनिमिटी ब्रेक करू नको. हे तिचं म्हणणं बरोबर होतं की ती कुठे शिकवते, कुठे काय करते वगैरे. ते मी धंदे करून झालेले आहेत. कॉन्फिडेन्शियलिटी, ती ज्या कॉलेजमध्ये होती त्या कॉलेजचं नाव सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी शिपाईने जाऊन तिला सांगितलं, मॅडम तुम्ही कशाला दारुड्याबरोबर लग्न केलं? ते म्हणाले तुम्हाला काय माहिती? नाही म्हणाले, ते आमचा एक मित्र आहे, तो पण मिटिंगला जातो कल्याणला, तुमचे मिस्टर काल कल्याणला आले होते, त्यांनीच शेअर केलं आणि त्यांनी मला सांगितलं, अरे तुमच्या कॉलेजमध्ये ते अमुक अमुक मॅडम आहेत ना, त्या आमच्या ए मेंबरच्या मिसेस आहेत वगैरे. त्यामुळे ती बायको माझी वैतागली, यार तुझी ॲनॉनिमिटीची काय करायची, कॉन्फिडेन्शियलिटीची, गोपनीयतेचं ते तू ठरव, आमचं नको काय सांगू. तर बायको म्हणाली, अरे त्या हवाई प्रवासामध्ये तू आमच्या मुलीचं आणि माझी ॲनॉनिमिटी. मग मी माझ्या स्पॉन्सरला रिक्वेस्ट केली की बाबा रे ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल, काय ॲनॉनिमिटी ब्रेक, कॉन्फिडेन्शियलिटी वगैरे काय आहे का बघ रे बाबा आणि मला कळव. कारण त्याला माझा स्वभाव माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आलं 2 दिवसांनी. मुंबईमध्ये धोधो पाऊस पडतो आहे म्हणाला, नोकरी चालू आहे, सारखे फोन चालू आहेत, 10-12 तासाची नोकरी असल्यामुळे ती नोकरी करावी लागली इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये. त्याच्यामुळे त्याने ऐकलं आणि मला मेसेज पाठवला की खूप छान वर्णन केलेलं आहेस, आम्हाला समोर ते प्रसंग दिसायला लागला. विशेषतः मुंबईमधल्या किंवा रेल्वे स्टेशनवरच्या संडासाची आणि त्यांनी दिलेल्या आवाजाची तू जी नक्कल केलीस त्याच्यावरनं, आणि नंतर मग हवाई विमानतळावरच्या संडासाचं तू वर्णन केलं त्याच्यावरनं आम्हाला तसं दिसलं. त्यामुळे खूप छान वर्णन केलं आहे. काही काळजी करू नकोस, व्यवस्थित बोललेलं आहेस. कॉन्फिडेन्शियलिटी थोडीशी 19-20 चलते रहता है, माफी माग बायकोची पोरीची, मोकळं हो. त्यामुळे मी केलं आणि मग माझ्या लक्षात यायला लागलं की देवाची कृपा म्हणून अल्कोहोलिक्स अनोनिमसची मीटिंग करतो आहे. आणि आज मला असं वाटतं की 35 वर्षाच्या मध्यमुक्तीनंतर सातत्याने मीटिंग करणं हे वरदान आहे. असंख्य सभासद आपल्याला आजूबाजूला दिसतील की जे मध्येच वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष गायब झालेले असतात. म्हणजे ते प्यालेले असतात असं नाही, ते गायब झालेले असतात. त्याच्यानंतर काही स्लीप झालेले असतात दुर्दैवी मंडळी, पण ती परत येतात. त्याच्यामुळे माझ्यासारखे 35 वर्ष सातत्याने मीटिंग करणारे, म्हणजे माझी मीटिंग बंद कधी असते, मी विपश्यनेला जातो 12 दिवस, तेव्हा माझी मीटिंग बंद असते. याच्या व्यतिरिक्त माझी मीटिंग 15 दिवस झाले, महिना झाला, मग बायकोने सांगितलं पोरीने आता तुमचं डोकं फिरायला लागलं, तुम्ही मीटिंगला जा वगैरे, असलं कधीच झालेलं नाही. अर्थात मी रोज मीटिंग करणारा प्राणी कधीच नव्हतो, कारण मी भिवंडीला राहणार आहे. भिवंडीला मंगळवार शनिवार 2 मीटिंग असायच्या आणि आठवड्यातनं एकदा कल्याण, ठाणा, डोंबिवली कुठेतरी जाऊन एक मीटिंग करायची, 1 किंवा 2. कारण तर मीटिंग करायची म्हणजे त्याला पैसे लागायचे, त्याला खूप वेळ लागायचा. भिवंडीहून एसटीचा प्रवास, सोबराडीच्या 35 वर्षापैकी 18 वर्ष माझी मी भिवंडीत काढलेली आहेत आणि नंतरची 17 वर्ष मी आता मुंबईमध्ये भाड्याने वेगवेगळ्या ठिकाणी, काळा चौकी, वडाळा, आदर्श नगर, वरळी आणि आता पोर्तुगीज चर्चजवळ दादरला असं राहायला आलेलो आहे. पुढे काय व्हायचं ते बघूया. पुढे आपलं कासवाचं बिराड पाठीवर घ्यायचं. भिवंडीच्या घरी आता राहायला जाणं शक्य नाही, कारण ते पडायला बिडायला झाले, बिल्डिंग वरती भुसभुशीत झालेलं आहे. काय काय पडत असतं, कोणाच्या तरी अंगावर बिंगावर काहीतरी पडलेलं आहे. कुठं जायचं, काय जायचं, आहेत ते पैसे, पेन्शन कमी, पेन्शन नाही आपल्याला, कारण 2015 नंतर लागलेलो आहे मी, 2005 नंतर लागलेलो आहे. त्याच्यामुळे नवीन पेन्शन स्कीमप्रमाणे काय थोडंफार जे काय हातामध्ये आले ते आहे. पण एनिवे, सांगायचा हेतू असा की मी सातत्याने मीटिंग करणारा प्राणी आहे एमधला, आणि त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं. मीटिंग केल्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या, आता उदाहरणार्थ कालची जी मीटिंग होती त्याच्यात मला काय ओकाठो फारसं समजलं नाही. म्हणजे कोण काय शेअर करतं, म्हणजे आपण म्हणतो की ते सीइंग इज बिलिव्हिंग, माणूस समोर दिसतो, तो काहीतरी बोलतो पण त्याची भाषा कळत नाही. भाषा जरी मला कळत नसली तरी तो कृतज्ञता व्यक्त करत असतो की अरे मी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलो नसतो तो मेलो असतो रे, मी याचे किती उपकार मानू तेवढे थोडेच आहेत. ही त्याची जी भावना आहे ती त्याच्या चेहऱ्यावरती दिसत असते. तो जेव्हा बोलत असतो तेव्हा बाकीचे लोक अगदी कान टवकारून ऐकत असतात आणि त्याच्यावरनं आपल्याला कळतं की अरे हा नवीन असेल का रे, हा एवढं कान देऊन ऐकतोय, हा वयस्कर असावा, बहुतेक एमधला ओल्ड टायमर असावा, त्याचं लक्ष कसं आहे बघ, तो कसा ऐकतोय बघ, हे सगळं कळतं. आणि त्याच्यामुळे माझा प्रत्येक वेळेला मीटिंग केल्यामुळे फायदा झालेला आहे.
मीटिंग केल्यामुळे बरं वाटतं. मी गमतीने नेहमी म्हणायचो की जर का CCTV लावला प्रत्येक आतमध्ये येणाऱ्या सभासदाचा चेहरा आणि मीटिंग संपल्यानंतर जाताना प्रत्येकाचा चेहरा, असे दोन्ही चेहरे प्रत्येकाला तुलना करायला दिले तर त्याच्या लक्षात येईल की अरे हा आतमध्ये येतानाचा चेहरा असा त्रासदायक, वैतागलेला, कंटाळलेला, थकला भागला जीव, कामावरनं परस्पर मीटिंगला आलेला असा होता आणि जाताना तो खुश असतो, आनंदी असतो. भले आम्ही एकमेकांशी भांडतो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये भांडणं करतो, आम्ही उरावर बसतो. इंटरग्रुपच्या मीटिंगमध्ये तर खुर्च्या बिरच्या एकमेकांच्या अंगावर घेऊन धावलेल्या असतात सगळेजण. पण आमचं एकमेकांवर प्रेम आहे. कुणीही दारू पिऊन मरावं असं काय आमच्या मनामध्ये चुकूनसुद्धा विचार येत नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद जगभर कुठेही गेलो तरी एकमेकांना मदत करतात आणि त्याचा फायदा होतो. आता ही एक्झिटरची मीटिंग झाली आणि आज सकाळी मी ऑनलाईन मीटिंग केली. ऑनलाईन मीटिंग म्हणजे त्याच्यामध्ये लंडनमधली मंडळी होती, भारतातली मंडळी होती, एक्झिटरमधला मी होतो, स्पेनचं कोणतरी होतं, आपले गोरेगावचे गुरुदत्त नावाचे सभासद आहेत. त्यांनी ऐकल्यानंतर मला लगेच ते मेसेज पाठवला, एक ग्रुप बनवला, 4 लोक टाकले. मग लंडनमध्ये कॅजी नावाचे आपले एक सभासद आहेत जे मुंबईतलेच आहेत, आता इथे आलेले आहेत राहायला, 10-12 वर्ष झाली. त्यामुळे त्यांचा फोन आला माझ्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती फोन आला, काय कसं काय, मराठीत बोललो, हिंदीत बोललो, इंग्रजीत बोललो आणि खूप बरं वाटलं. आजची सकाळची मीटिंग केली मी सकाळी 7:30 वाजता इथल्या वेळेप्रमाणे, भारतीय वेळेप्रमाणे दुपारी 12 वाजता 1 तासभर मीटिंग झाली आणि 5-6 मिनटं सगळ्यांनी शेअर करायचं होतं. पण मी जरा माझ्याकडे सांगण्यासारखं बरंच असल्यामुळे आणि मनकथावाला असल्यामुळे मला शेअरिंगला वेळ लागतो जरा. तर आधी माझं चालू असताना मध्येच मेसेज पॉपअप झाला, बस करा म्हणून, थांबवा आता म्हणून. मग मी थांबलो. मग नंतर परत चेअरमनने सांगितलं नाही 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 तू चालू ठेव, तुझी स्टोरी आम्हाला ऐकायची आहे, तू चालू ठेव. मग एक 7-8 मिनटं मी बोललो असेल. त्याच्यामुळे आजच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये पण मजा आली. वेगवेगळ्या ठिकाणची मंडळी होती. पुन्हा उच्चार जे इंग्रजीवाले मीटिंगवाले होते त्यांचे उच्चार काय आपल्या डोसक्यात काय घुसले नाहीत, तरी पण थोडंफार कळलं. कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा असं म्हणायचं आणि कालच्या फिजिकल मीटिंगपेक्षा आजच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये निदान काय कोण बोलत होतं ते कळत होतं थोडंफार. गुरुदत्तची मेंबर आपला जो आहे गोरेगावचा त्याची कृपा, त्याच्यामुळे मला ती मीटिंगची लिंक मिळाली, मी मीटिंग केली. आता इथे मी आणखी एखाद दुसरी मीटिंग करायचा प्रयत्न करेन. मध्ये आता कार्यक्रम आहे, मुलगी बाहेरगावी घेऊन जाणार इथून कुठेतरी, मग तिथे 8 दिवस तिचे नातेवाईक, त्याचे नातेवाईक, मित्राचे येणार आहेत वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मध्ये 8 दिवस बिझी असेल आता मी. पण एक्झिटरमध्ये इंग्लंडमध्ये इंग्रजांच्या गावामध्ये आलेलो आहे आणि माझी मीटिंग काल झालेली आहे. तर त्याचा वृत्तांत सांगायचा मी प्रयत्न केला. 22 जुलै 2025 आजची तारीख आहे. आज मंगळवार आहे. इथले दुपारचे 4:45 वाजलेले. 40 मिनटापेक्षा कमी मास्तर असल्यामुळे मला बोलताच येत नाही. आमचे अरुण भाऊ नेहमी सांगतात GSOवाले की अरे 20 मिनटाचं शेअरिंग कर रे भाऊ, पाहिजे 2 भाग कर. म्हटलं अरे दुसरा भाग कोण ऐकतो इथे, चमारी टोपी एकच ऐकायचे वांदेत आमचे. म्हटलं मी किती जणांचं, मी गुड स्पीकर असलो तरी बॅड लिस्नर आहे. त्याच्यामुळे मला ऐकायचे माझे आकलेचे वांदे आहेत, मला ऐकायला फार वेळ जास्त जमत नाही. त्यामुळे 40 मिनटं ऐकणं म्हणजे कठीण जातं. सुरुवातीचे जेव्हा मी अपलोड केलेले ऑडिओ आहेत, पहिली पायरी वगैरे, ते मी ह्याला पावलीनला परळला शेअर केलेलं आहे. ते 1 तास 10 मिनटाचं शेअरिंग आहे चायला. मला आश्चर्य वाटतं अरे लोक कसे काय ऐकतात. आणि तो पहिली, दुसरी, तिसरी आणि प्रार्थना आणि स्लीप हे 5 ऑडिओ व्हिडिओ असे आहेत की जे सगळेच जण ऐकतात. त्यामुळे तुम्ही सगळ्या ऐकणाऱ्या मंडळींना पुन्हा एकदा विनंती, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. दुसऱ्या कोणाला पाठवायचं असेल तर त्याला ते पाठवा. कमेंट करायचं असेल तर कमेंट करा. माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर GSOमधनं माझा ऑडिओ नंबर घ्या, त्याला +91 लावायला लागेल. व्हॉट्सअपवरती मेसेज टाका, ऑडिओ पोस्ट टाका. माझा ईमेल ID दिलेला आहे मी sridharm25@gmail.com, SHREEDHARM25@gmail.com. त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. लाईक करा. आणि हे सगळं केल्याने त्याच्यामध्ये माझा फायदा काही नाही, कारण त्यातनं काय पैसे बिसे मिळत नाही आहेत. तसं बटन मी ते दाबून ठेवलेलं आहे त्याचं, की पैसे विषयाचा काही संबंध नाही. आणि एकमेकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. माझ्या 125 का 30 काहीतरी आता मराठी ऑडिओ झालेले आहेत. हिंदीमधले आता 50 होत आल्यात, असं 48-49 झालेले आहेत. त्यामुळे जवळजवळ 1.25 ऑडिओ 40-40 मिनटाचे मी केलेले आहेत.
आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे काय मेल्यानंतर पाटीबिटी लावायची पद्धत नाही, देवळामध्ये पाटी लावतात तशी. तर मीटिंगमध्ये कोणाची पाटीबिटी नसते, फक्त बिल डब्ल्यूचा आणि डॉक्टर बॉबचाच फोटो असतो आणि हॅरी मथायसचा असतो. काही ठिकाणी अगदीच वाटलं तर दुसऱ्या ठिकाणी मी त्यांच्या फाउंडर मेंबरचा फोटो वाढदिवसाच्या दिवशी किंवा ग्रुपच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी लावला जातो. तर आपल्याकडे काही पाट्या नाही आहेत. पण हे जे काही मी केलेलं आहे ते नवीन भले मी नसेन 25 वर्षांनी मी कधीतरी मरणारच आहे, तेव्हा हे लोक जेव्हा ऐकतील तेव्हा पायऱ्या, पुस्तकं, रूढी या सगळ्या विषयावरती मी अभ्यासपूर्ण बोललेलो आहे. पासिटॉन, बिल डब्ल्यूचं लिखाण, बिग बुक, 12x12 या सगळ्यांचा संदर्भ घेऊन माझे अनुभव, इतरांचे ऐकलेले अनुभव, मुद्दाम इतरांना विचारून त्यांच्याकडनं काढून घेतलेले, खोदून विचारून त्यांचे अनुभव, असं सगळं एकत्र करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी आता इथे थांबतो. तारीख 22 जुलै 2025. विषय इंग्लंडमधली माझी मीटिंग आणि त्या मीटिंगमध्ये काय झालं त्याचा वृत्तांत मी सांगायचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. आमचा हा म्हणाला होता काय, विलास शेठ KEMवाले मुंबईवाले, त्यांनी सांगितलं सर मीटिंग करा आणि मीटिंग कशी झाली ते आम्हाला कळवा. आमच्या राणीबागवाल्या यांनी सांगितलेलं आहे, नितीननी सांगितलेलं आहे, आणखी 4-5 लोकांनी अरे मीटिंग कर रे बाबा तिकडे, आम्हाला कळव कशी मीटिंग असते. जेव्हा जमेल तेव्हा आम्ही जाऊ, नाही जमलं तर तुझं ऐकलं आम्हाला कळलं तरी पुरे झालं, काही प्रॉब्लेम नाही. तर तू जरूर सांग. त्याच्यामुळे मी सगळ्यांसाठी म्हणून ही आजची मीटिंग केली. तुम्ही माझ्या वर्णनाने केलेल्या वर्णनातून तुम्ही त्या प्रत्यक्ष मीटिंगमध्ये आहात असं तुम्हाला नक्की वाटेल आणि तुम्हाला समाधान लाभेल की अरे आपण परमेश्वराच्या कृपेने मध्ये आलो, दारूपासून दूर आहोत, स्पॉन्सर घेतलेला आहे, 4थी-5वी पायरी घेतली, 9वी पायरी घेतलेली आहे, घरातल्या लोकांसाठी चांगलं वागायचा प्रयत्न करत आहोत, समाजाची काय मदत करायची ती मदत करू शकतो. दारुड्याने नुसते मेंबरला मदत केली ना, सभासदांना तरी चिकार झाले. मुद्दाम काय तिच्या मायला सोसायटीचं सेक्रेटरी ज्यांना जवतं त्यांनी चौकोन करावा त्रिकोणाचा, पण माहीत नाही बहुंशी लोक अल्कोहोलिक अनोनिमसमधली मध्ये सेवा द्यायचा प्रयत्न करतात आणि तेवढी पुरेशी आहे. समाजाचं आपण देणं लागतो. तर समाजातला असा जो गट आहे की ज्यांना आपल्या सगळ्यांना कोणी दारुड्या माणसाला घरातल्या लोकांनी सांगून, साहेबांनी सांगून, पोलिसांनी सांगून पटलं नाही, पण ते माझी आई गमतीने म्हणायची अरे मेल्या त्या दारुड्याने तुला असं काय सांगितलं जे आम्ही नव्हतं सांगितलं. तर ते एक दारुड्या दुसऱ्या दारुड्याबरोबर बोलल्यानंतर कळतं. त्यामुळे समाजसेवा म्हणजे आपल्या दृष्टीने अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये मीटिंगमध्ये प्रत्येकाने काही IGR होणं शक्य नाही, डेलिगेट होणं शक्य नाही स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये, पण सगळेजण आपापल्या परीने सेवा करतात. कोणी मीटिंगमध्ये आधी येतो, कोणी नंतर थांबतो, कोणी आलेल्याशी हात मिळवतो, कोणी सगळं आवराआवरी करतो. त्यामुळे प्रत्येकजण, कोणी नवीन बाहेरगावून आला असेल, काही प्रश्न टाकला असेल व्हॉट्सअपवरती आज मीटिंग कुठे आहे तर त्याला मदत करतो. प्रत्येकजण आपापल्या परीने सेवा करतच असतो. त्याच्यामुळे आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून दारूपासून आज दूर आहोत. कार्यक्रम घ्यायची सद्बुद्धी सगळ्यांना हो, स्पॉन्सर घ्या. 5 वर्षापेक्षा जास्त जे सोबर आहेत त्यांनी स्पॉन्सी घ्या. इतरांना मदत केल्यामुळे, जबाबदारी घेतल्यामुळे आपल्यावरती बंधनं येतात आणि आपल्याला वाकडं पाऊल टाकण्यापासून आपण सावध राहतो. त्याच्यामुळे अगदी काही वेळा अनुभव आलेला आहे की अरे भीती वाटते, इकडे कोणी आपल्या स्पॉन्सरनी बघितलं तर काय घ्या ती आयला, काहीतरी करायचा मनात वाईट चक्रमगिरी करायचा विचार मनात येतो, पण हा विचार आपल्याला थांबवतो. त्याच्यामुळे 5 वर्षापेक्षा जास्त सोबर आहेत त्यांनी नक्की स्पॉन्सी घ्यावेत. स्पॉन्सी घेण्यासाठी काही जाहिरात द्यायची नसते. तुमच्या मीटिंगमध्ये येणाऱ्या नवीन सभासदाच्या खांद्यावर हात टाका आणि त्याला मदत करायला सुरुवात करा, फॉलोअप करायला सुरुवात करा की तो आपोआपच 6 महिने वर्षभराने तुम्हाला विचारेल हळूच तुम्ही माझे स्पॉन्सर व्हाल का, मला कार्यक्रम घ्यायचा वगैरे. आणि आमचं पुस्तक सूचक राहील असं बिल डब्ल्यू म्हणतो. परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखवेल. त्याच्यामुळे आज मी इथे आलेलो आहे. मला इंग्लंडमधली मीटिंग करायची परमेश्वराने संधी दिली, त्यामुळे देवाचे आभार. तुमच्याकडे शेअर करू शकतो, त्यामुळे तुम्ही सगळे ऐकून घेताय म्हणून हे मला करावंसं वाटलं. आमचा पावलींचा सभासद आहे, त्या सभासदाने मला हे ऑनलाईन मीटिंग करायचं प्रमोद म्हणून सभासद आहे, त्याचा उल्लेख मी मुद्दाम करतो. तो मी वैतागलेलो होतो मीटिंगमध्ये बसल्या आईला म्हटलं सगळेजण माझ्याकडे शेअरिंग मागतात, मग ते कंडेन्स करा, बारीक कॉन्ट्रॅक्ट त्याची साईज कमी करा, मग व्हॉट्सअपवर पाठवा, त्याचा नंबर अनोळखी असतो, मग तो सेव्ह केल्याशिवाय जात नाही, झंगाटं करायला लागतं. मग त्या प्रमोदने मला सांगितलं ओ काका एक काम करा ना, व्हिडिओ यूट्यूब चॅनल चालू करा आणि त्याच्यावर टाका, म्हणजे ज्याला पाहिजे तो तिकडे घेऊन जाईल, बघेल, ऐकेल.
आणि मग मी ते सगळं हे केलं. गेल्या 6 महिन्यापासून मी हे यूट्यूबवरती अपलोड करायचा प्रयत्न करतो आहे. ओके, चला, थँक्यू, बाय बाय. वन डे ॲट अ टाईम. देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीतला भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे. येत रहा, आते रहो. धन्यवाद.